हाय नमस्कार, हाय हॅलो नमस्कार. कसे आहेत सर्व? माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. आज मी बनवणार आहे चण्याची मिसळ. तर हे बघा, मी कुकरमध्ये चणे घेतलेले आहेत. हे बघा धुवून. तर चला आता आपल्याला लावायचा आहे कुकर. हे बघा, कुकर लावून शिटी करून घ्यायची. आता चला चालू केलेलं आहे. चला आता आपल्याला आता 3-4 शिट्यांमध्ये उकडून घ्यायचे आहेत. तर चला आता पुढची आपण प्रोसेस बघूया. चला तर हे बघा, मी चणे उकडून घेतलेले आहेत. आता हे बघा, चला आता मी बघा एक कांदा घेतलेला आहे कापून, एक टॅमॅटो घेतला आहे. आता मी लावणार आहे मिक्सरला, ग्रेव्ही करणार आहे त्याची. आणि आपल्याला फोडणीसाठी मी कांदा घेतलेला आहे, अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि आपले नेहमीचे लागणारे मसाले. तर चला आता आपल्याला कांदा टॅमॅटो घ्यायचा आहे, ग्रेव्ही करून द्यायची मिक्सरला. बघा, मी चणे थोडे दस्त्यामध्ये घेत आहे, बारीक हे करून. हे बघा, खांडीमध्ये जरा बारीक हे करून घेते. चला तर आता आपल्याला मी घेतलेला आहे पातेला, त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे फोडणीसाठी. 2 पळी तेल टाकायचं आहे. तर आपल्याला आता टाकायचा आहे जिरा थोडासा, कढीपत्ता टाकायचे आहे पानं, लाल करून घ्यायचं आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आपल्याला 1 चमचा. ग्रेव्ही मी करून घेतलेली आहे. तर ही बघा, ग्रेव्ही मी आता तेलात लाल करून घ्यायची. बघा, मस्तपैकी लाल करून घ्यायचे. तेल कमी पडलं आहे तर मी टाकते. चला तर आता आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा हळद, त्याला झाकण ठेवूया थोडासा.
आपल्याला मिसल मसाला टाकायचा आहे. त्याला तर आता आपल्याला हे टाकायचे चणे. तर हे बघा मी आता एक अंक पाणी टाकलेलं आहे. तर हे बघा आता हे टाकायचं आहे आपल्याला. मी खांडणी मध्ये चेचून घेतलेलं चणा. थोडासा रस्सासारखा वाटेल. मस्तपैकी असे एक चमच्यानुसार हे बघा चवीनुसार टाकायचं आहे. चला तर मग हे बघा आपली आता मिसळ झालेली आहे मस्तपैकी अशी झणझणीत. आता उकळी येऊन द्यायची आहे तिला. तर मी थोडासा झाकण ठेवत आहे. तो तिथं वरचा टोप घे मला. चला आता आपण बनवूया. बघा कांदा टाकते थोडा. चिवडा टाकायचा आहे फरसाण. हे बघा चला तर आता आपल्याला लिंबू पिळायचं आहे मिसळमध्ये. मी मिसळ बनवली आहे. बघा चला तर आता आपण करूया. चला मस्तपैकी अशी एक नंबर झालेली आहे. तर चला मग माझी जर ही मिसळ आवडली असली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे ती. आणि कुठून बघताय ते पण सांगा. जर काय चूकबीक झाली असेल तर मला कमेंट करून सांगा की ह्याच्यामध्ये असं आहे तसं आहे वगैरे. तर चला मग आवडली असेल तर नक्की कमेंट करा. जय सद्गुरू.